श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत लीना माटे यांचा ललितबंध. आजचा विषय आहे सेकंड इनिंग. काल भाची आली होती. नुकतीच 3 महिन्यापूर्वी ती सेवानिवृत्त झाली. तिचा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलाय. माझीही दोन्ही मुलं परदेशी स्थिरावली आहेत. मला वाटलं आता आम्ही दोघी एकाच नावेचे सहप्रवासी. कसं वाटतंय निवृत्तीनंतर? निवांत ना? मी विचारलं. तसं नाही आहे, थोडी निवांत आणि थोडी बिझी आहे. मी तिच्याकडे साशंक नजरेनं पाहिलं. ती म्हणाली, मी योगासनाचा क्लास लावलाय रोज सकाळी. मन शरीर मस्त प्रसन्न राहतं. ऑनलाईन डान्स क्लास पण लावलाय. तो आठवड्यातनं 1 दिवसच असतो. हिंदी जुनी नवी गाणी निवडतात. सोप्या स्टेप्स शिकवतात. गाणं माहीत असलं की स्टेप्स लक्षात राहतात. आणि इथे कुठे आपल्याला स्टेज परफॉर्मन्स करायचं आहे. शरीर लवचिक राहतं हे खरं. शिवाय महिन्यातून 1 दिवस आम्ही 2 तास एका वृद्धाश्रमात जातो. तिथल्या वृद्धांशी गप्पा मारतो. नुसत्या गप्पा. त्यांना बोलायचं असतं पण ऐकणारं कुणी नसतं. प्रत्येकाची कथा आणि व्यथा वेगळी. कुणापाशी तरी बोलून मोकळं व्हायचं असतं त्यांना. मी कौतुकाने तिच्याकडे पाहिलं. अजून काही करतेस का? हे म्हणजे मला एकामागोमाग एक धक्केच देतेस, मी म्हणाले. हो, आमची एक मैत्रीण तळेगावला अनाथ मुलांसाठी निवासी शाळा चालवते. मी आणि माझ्या 3 मैत्रिणी नुकत्याच तिला जॉईन झालोय. दर गुरुवारी आम्ही 4घी तिथे जातो. त्या मुलांना गाणी, गोष्टी, चित्रकला, हस्तकला असे शिकवतो. छान वाटतं. हे सगळं ठरवलंस तरी कधी? आत्ताच तर सेवानिवृत्त झालीस, मी म्हणाले. मावशी, अगं आम्ही ऑफिसमधल्या 4घी मैत्रिणी थोड्याफार अंतराने ह्या 1-2 वर्षात निवृत्त होणार होतो. त्यामुळे आधीपासूनच आपण निवृत्तीनंतर काय करायचं, वेळ कसा घालवायचा हे ठरवायला सुरुवात केली होती. बहुतेकींची मुलं परदेशी किंवा भारतभर कुठेही असं चित्र आहे. मुलं प्रगती करतायत, मग आपण त्यांच्या आठवणीत कुढत का बसायचं? रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर. त्यातूनच शारीरिक मानसिक आजारपाठी लागतात. त्यापेक्षा आत्ता जमतंय तर काही गोष्टीत स्वतःला गुंतवून घेतलेलं बरं नाही का? हे सगळं ऐच्छिक स्वांत सुखाय आहे. तू पण येतेस का आमच्या या ग्रुपमध्ये? 60, 70, 75च्या सुद्धा मैत्रिणी आहेत आमच्या. सगळ्या मस्त आनंदी असतात. भरपूर धमाल चालते. गॉसिप वगैरे नाही. सुना, घरच्या कागाया असलं काही नाही. हसणं, चिडवणं, गाणी म्हणणं, वाचन सगळं काही मजेत चालतं आमचं. उगीच कुठल्या गोष्टीत अडकायचं नाही. ही सेकंड इनिंग मनासारखी जगून घ्यायची, भाची सांगत होती. मला आठवलं, माझ्या आईच्या वेळी असं काही नव्हतं. देवळात वगैरे थोडा वेळ ती जात असे, पण मुलं, सूद, नातवंड इतकंच तिचं जग होतं. घरात तेच विषय. आर्थिक स्वातंत्र्यही नव्हतं. मात्र आता काळ बदलतोय. नवे विचार येत आहेत. स्त्रियांना घरून तेवढी मोकळीक मिळतीये. महत्त्वाचं म्हणजे आर्थिक सुस्थिती आणि आर्थिक स्वातंत्र्यही आहे. मग हे आनंदाचे क्षण हातून का बरं निसटू द्यायचे? आपली सेकंड इनिंग कशी खेळायची ते आपणच ठरवायचं. इच्छा तिथे मार्ग. मीही भाचीच्या या ग्रुपमध्ये सामील व्हायचं ठरवलं. तुम्हाला काय वाटतं? कशी आहे कल्पना? सेकंड इनिंग. लीना माटे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.